राजकारण्यांकडे साधारणपणे रोजगार, शेतकऱ्यांच्या समस्या तसेच स्थानिक प्रश्नांवर निवेदनं दिली जातात. मात्र अकोल्यातील एका तरुणानं तर सगळ्यांनाच थक्क केले. या तरुणानं थेट शरद पवार यांनाच पत्र लिहून लग्नासाठी वधू मिळवून देण्याची विनंती केली. 34 वर्षीय या तरुणानं पत्रात म्हटलंय की माझं वय वाढत चाललंय, भविष्यात लग्न होणार नाही. कोणत्याही समाजातील मुलगी चालेल, अगदी तिच्या घरी राहायला देखील मला हरकत नाही. एवढंच नाही तर हे निवेदन अकोल्यात शनिवारी झालेल्या शरद पवारांच्या शेतकरी संवाद कार्यक्रमात प्रत्यक्ष देण्यात आले. अनेकांनी या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू केली आहे. माझं वय 34 आहे. मला मुलगी मिळत नाही, त्याच्यामुळे मी फार दुःखी आहे, व्यथित आहे. तरी तुम्ही मला मुलगी मिळवून द्या. कोणत्याही समाजाची मुलगी असली तरी मला ती चालेल. मी घर जावई व्हायला सुद्धा तयार आहे. त्यांच्या घरी जाऊन लागेल तर तिथे काम करील, पण मला आपण मुलगी मिळून माझी व्यथा दूर करा. आणि शेवटी त्यांनी म्हटलंय की मी आयुष्यभर आपला ऋणी राहील या बाबतीत जर तुम्ही मला सहकार्य केलं तर, अशा पद्धतीने त्यांनी पत्र लिहिलेलं आहे. आणि आपल्या सर्वांना माहित आहे की ही आज महाराष्ट्राची ही अतिशय गंभीर सामाजिक समस्या आहे. माझं वय दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या 34 पार केलेलं आहे. या महिन्यात 27 तारखेला 35 वर्षाचं होणार आहे. मी 1-2 वर्ष झाले तर माझं लग्न पण होणार नाही. मी माझ्या समाजात खूप मुली बघितल्या, पण सर्वांचे त्याच्यात 2 वर्ष निघून गेले. मला वाटलं आता जर काही आपण दुसरं काही असा पर्याय म्हणजे निवडला नाही तर आपलं लग्न होणार नाही. मला असं वाटलं बा देशातले मोठमोठे राजकारणातले सगळ्यात मोठे काम पवार साहेबांच्या शब्दावर होतात. म्हणून मला असं वाटलं पवार साहेबांना शब्द टाकून बघावं, म्हणून मी पवार साहेबांना पत्र लिहिलं. आतापर्यंत किती मुली पाहिल्यात तुम्ही? आतापर्यंत 3 ते 4 मुली बघितलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.